काँग्रेस सरकार होतं त्या काळात विकास काय झाला नाही. मतदार खुळी नाही आता पैशाच्यावर राजकारण आहे आता हे. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे असं वाटतं? यड्रावकरचं मागल्या दोन्ही तिन्ही इलेक्शनला यड्रावकरच्या गटालाच मत जास्त आहे. या मतदारसंघात काय चित्र आहे? यड्रावकर जास्त आहे. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे हो? किती अठरा काम केलंय त्याच्या बाजूने लोक राहतील काय? राहणार की मग आता मग जे केल्यात म्हणताय ते कुणाच्या माध्यमातून झालं? येड्रावकर कुठल्या गटाचं वर्चस्व आहे असं वाटतं? येड्रावकर नेता कोणाला सांगेल त्याला मत देणार हो. विकास कामं झाले भरपूर कुणाच्या माध्यमातून झालं? यड्रावकरचे. कामं व्यवस्थित झाली यड्रावकरच्या ह्याच्या गटामार्फत हे झालेलं आहे. सरपंचाच्या मार्फत यड्रावकरांच्या मार्फत बरीच कामं चांगली झाली आहेत. त्या 4-5 वर्षात. या गावात कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? हे यड्रावकर गटात विकास कामांच्या बाबतीत काय सांगाल तुमच्या गालवाडातल्या? आता काय यड्रावकरचा चांगला आहे. तर तसं यड्रावकर यड्रावकरांनी चांगले बरेचसेच कामं केली. त्याला काय नाव देते तर राजू येड्रावकर आहेच, यात काय प्रश्नच नाही आमचा. आहे त्यानं मतदान केले त्यासारखं त्याने बी आम्हाला लाभ दिलाय हो. पारडं कुणाचं वाढतंय? यड्रावकरची जास्त वाटतं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा जो काय अर्ज भरण्याचा छाननीचा आणि आता माघारीचा जो कालावधी होता तो संपूर्ण पूर्ण झालेला आहे आणि आता फक्त प्रचार उरलेला आहे. प्रचारासाठी एक आठवड्यावर बाकी आहे. अगदी उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रचारासाठी फिरत आहेत आणि मग मतदारांची नेमकी अवस्था काय, मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, कशा पद्धतीचा त्यांना या भागाचा प्रतिनिधित्व करणारा जिल्हा परिषद पंचायत समितीचा उमेदवार पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आपण विविध जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. मी सध्या उभा आहे शिरोळ तालुक्यातल्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील घालवाड या गावामध्ये. घालवाड हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारं गाव आहे. कृष्णाकाठी बसलेलं गाव आणि या गावातील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे तो ओबीसी या प्रवर्गासाठी खुला आहे आणि मग या मतदारांची नेमकी अवस्था काय, या भागाचा विकास कितपत झाला आहे, मनामध्ये काय चाललंय त्यांच्या, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लोकांच्याकडून करणार आहोत. घालवाडमध्ये सायंकाळच्या वेळेला बसलेली ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया, संवाद साधूया. मामा नमस्कार. नमस्कार. निवांत बसलाय? बसलेला आम्ही आलो तुमची दोस्त उठून गेली की गेली ती होय? काय आता बऱ्याच वर्षातून जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. हा, उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ तुमचा आहे. काय सध्या मतदारसंघात आणि गावात चित्र आहे? कोण कोण उभं राहिले? अजून काही मला बी काय कल्पना नाही त्यातली कोण कोण राहिले अजून. नाही कल्पना नाही नाही बरं. आम्ही इलेक्शनच्या ह्याच्यात काय नसतीच म्हणावं. नसताय पण उमेदवार निवडून देणं आपलं एक महत्वाचं कर्तव्य आहे. कसा आपण उमेदवार निवडून द्यायचा, तो कसा असला पाहिजे? चांगला असला पाहिजे, कामधंदा केणारा पाहिजे, काहीतरी विकास केला पाहिजे त्यानं. तर आम्ही निवडून देणार. या भागात काय विकास झालाय काय? हे झालं की झालाय काय काय झालाय? हे गावातलं मला रस्ते झाल्या, पाणी पुरवठ्या पाईपलाईन झाल्या, हा. परत मशीन भवनचं काम केले बर. येड्रावकरने. कोण केलंय? येड्रावकरने बर. केलंय सगळे केलं तेवढे? हे केले. कशासाठी केलं? काय आता केलं म्हणजे आमदार आहेत म्हणून केलं त्यांनी आमदार. बर. मग आता त्यांचे कोण उमेदवार आहेत की नाही? ते आता कोण आग्रातले कोणतरी चव्हाण म्हणून उभारले आणि पंचायत समितीला पंचायत समितीला कोण उभारले तेवढं अजून माहित नाही. आणि विरोधामध्ये कोण कोण आहे ते काहीच माहित नाही मला अजून. कधी माहित करून घ्यायचं? आता 5 तारखेला मतदान आहे. आता उद्या परवा होईल की माहिती आपणच. माहिती हो ना? हा, होणार की. या भागात पारडं कुणाचं जड वाटते हो या मतदारसंघात? कुठल्या पक्षाचं? काय मला कल्पना नाही तेवढं. म्हणजे कुठला गट या ठिकाणी कुठल्या गटाचा वारा आहे किंवा जोर आहे, काय वाटते? अजून काय नाही आमच्यात तसं काय नसते. शेवटच्या दिवशी सगळं असतं. शेवटच्या दिवशी काय असते? शेवटच्या दिवशी म्हणजे कोणाकडे कोणी जायचं, कोणाकडे हे करायचं हेच. आता लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? चांगला व्यक्ती असेल ते मतदान करणार. चांगला व्यक्ती पण दिसायला पाहिजे का? कसं हे कामाच्या नाही बाबतीत? काम करणारा पाहिजे, हा. गावसाठी झटणारा पाहिजे, काय ते करणार पाहिजे तेच की. काम केलंय त्याच्या बाजूने लोक राहतील काय? काय राहणार की. है ना? बऱ्याच वर्षानंतर निवडणुका लागल्यात खरं, होय आहे की नाही? म्हणजे अगदी 10 वर्षातून आता परत निवडणुका लागल्या आहेत. होय. हा, कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा माणूस? निवडून येणारा माणूस चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. करता काय केलं पाहिजे? विकास केला पाहिजे गावचा. बरं. दुसरं काय मग आता गावचा विकास केला पाहिजे म्हणताय. गावचा विकास काय राहिलाय काय? काय 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 कसा विकास गावचा? अजून हे काय बघा की नुसतं रस्ते खडे टाकून सोडल्या तेवढे बरं. आणि अजून तसंच आहेत की बाकीची कामं? बाकीची कामं केल्यात बरं. अजून राहिल्यात. बरं. आता निवडणुकीला उमेदवार राहिल्यात, निवडून आल्यावर कामं करतील काय? करतील की करायला काय झालं. कामं आता मग जे केल्यात म्हणताय ते कुणाच्या माध्यमातून झाल्यात? येड्रावकर केल्यात. केल्यात. बरं. मग आता या घालवाडमध्ये कुठल्या गटाचं वर्चस्व आहे असं वाटतंय? येड्रावकर का? काम केलं त्यानं. कामं केलं? बरं. माझं येड्रावकरचं वर्चस्व आहे म्हणाला तुम्ही, होय. पण येड्रावकर आमदार आहेत आणि आता निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. मतदान करणारा माणूस जिल्हा परिषद पंचायत समितीवर उभा राहिलेला आहे. होय. पण लोक नेत्याला बघणार का खाली राहिलेल्या माणसाला बघणार? नेत्यालाच बघणार. कोणाला बघणार? नेत्याला नेत्यालाच. आणि उमेदवाराला उमेदवाराला काय नेता कोणाला सांगेल त्याला मत देणार हो. काय सांगितलं नेत्यानं? मत द्या. बरं.
होय बऱ्याच वर्षानंतर निवडणुका लागल्यात 9-10 वर्षानंतर काही का प्रशासक होतं तुम्हाला काय वाटतं प्रशासक चांगलं वाटतं निवडणुका चांगल्या वाटतात काय निवडणूक आलेलेच उमेदवार हे करतात ते. प्रशासक काय म्हणजे तात्पुरतं हे केल्या असते पहिले निवडून आलेले उमेदवारच कामे करणार हो. कामं करणं होय आता गालवाड कामाच्या बाबतीत कसं विकास कामांच्या बाबतीत असेल विकास कामं झालेत भरपूर झालं होय सगळी झालं होय कुठंच जरा राहिले नाही तर विकास कामं झाली भरपूर झाले कोणाच्या माध्यमातून झालेत मग येड्रावकरच्या आणि आणि कोण आहे ते दुसरं कोण नाहीच हो. कुणी केले मग गटावर जिल्हा परिषद पंचायत समिती बरं, जे मार्फत झालंय बरं. मग आता लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार काय? कामाचं करणार का माणसाचं करणार पक्षाचं करणार आता काय कामाचाच करणार की विचार बरं. एकंदरीत मामा मला वाटतं तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या असतील आता गालवाडच्या राजकारणाबद्दल सांगायचं झालं तर या गावात कुठल्या गटाचं वर्चस्व आहे असं वाटतं येड्रावकरचं मागल्या दोन्ही तिन्ही इलेक्शनला येड्रावकरच्या गटालाच मत जास्त पडल्या कशामुळं काय विकास कामं केलेल्यामुळं संपर्क पूर्वीचा गट ह्याच्यामुळे आहे हो. पण ते वारं टिकणार काय आता काय आता पुढल्या जो ह्याच्यावर असते उमेदवार कोण कोण आहेत मला काय माहित नाही अजून उमेदवाराचे काय आम्ही अजून कशाच नाही बरं. नमस्कार काय म्हणताय आता पैशावर आहे बरं. पैसा आहे तिकडे हा. लोक आहेत आता असं आहे पैसा दीड लोक पैसा आहे लोक आहेत काय चित्र या मतदारसंघात काय चित्र आहे येड्रावकर जास्त आहे आता निवडून येणार उमेदवार कसा पाहिजे चांगला पाहिजे की पण तो या भागातल्या कामाबद्दल काय सांगाल इथल्या काम आहेत की काम काय वरनं मंजूर गावाला जे निधी यायला लागणे ते आमच्या गावासाठी येणार कोण थांबवत नाही ते येतोच नाही आता निवडणूक लागल्यात काय लक्ष द्यायला की नाही हाय आम्ही खासदार माणसाहेबांनीच करतो बर निवडणुका लागल्यात मग काय वाटते प्रशासक चांगलं का निवडणुका चांगल्या निवडणुका चांगली खेळून यायला पाहिजे खेळून यायला पाहिजे असं उगाच काहीतरी काय उपयोग त्याचा बर आता मैदानात पारड कुणा जड आहे मग अजून काय साहेब नाही हो हम्म. आता इथनं उद्या आज झाली माघार बर उद्यापासून 200 होणार होते एकंदरीत तुमचं आता घालवाड जे गाव आहे या घालवाड गावात कुठल्या गटाचं वर्चस्व आहे हो? किती येड्रावकरच आहे का बरं किती येड्रावकर सत्ताच येड्रावकराची आहे आत्ता होय. बर मग पूर्वीपासून आहे का आत्ता आहे आता अलीकडे आले हो एक नाईक साहेबांच्या 40 वर्षी होती बर तेव्हा हे 17 वर्षी त्यांच्याकडे आले आहेत. विकास कामांच्या बाबतीत काय सांगाल तुमच्या घालवाडातल्या आता काय येड्रावकरचा चांगला विकास आहे. बर चांगले काम केले त्यांनी मग मला सांगा आता हेड्रावकरनी विकास केलाय म्हणताय त्यांनी कामं केल्यात ते आमदार आहेत खाली निवडणूक आहेत त्या तालुका पंचायत जिल्हा परिषदेच्या आहेत या निवडणुकीला जिल्हा परिषद पंचायत समितीत राहायला माणूस बघणार का नेता बघणार आम्ही हम्म? अहो, नेताच बघायला पाहिजे असं नेता बघायला पाहिजे आणि उमेदवार उमेदवार बघायला नेता बघितल्या उमेदवार बघत नाही काय लोक कुठल्या गोष्टीचा विचार करणार माणसाला निवडून देताना आता काय झालं साहेब सांगू काय? आता पैशाशिवाय कुठल्या गोष्टी नाही. हा कुठं बी कुठल्याही आमच्या तालुक्यात जावा आणि बाहेर कुठे हा पैसे दिल्याशिवाय काम बघत नाहीत लोक काम कुठल्या आहे बघते ते काम केलं आणि काय बर. आता हाताला मोजणार देखील पैसे घेतात बर सगळी घेतात कोणाला नको असं नाही बर पैशाच्यावर सगळं राजकारण आहे आता हे बर मग उमेदवार कसा पाहिजे निवडून येणारा अहो चांगला पाहिजे गोष्ट खरी आहे की आणि? पण आता पैशाशिवाय काय चालत नाही तुम्हाला काय कोणी बी केलं तर पैसेच म्हणतात कामं बघत नाहीत कुठले काम बघतात कोण बर आता काय आहे ते बघतात ते. निवांत बसलाय मैफिल चांगली रंगल्या होय आज बसतोय की आम्ही निवांत असतं रोज असतंय रोज आहे काय दूध घालायला आलाय दूध घालायला नाही बर निवांत बसायचं निवांत बसायचं अजून दूध घालायला टायमिंग आहे टायमिंग आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात या भागात उदगावचा तुमचा मतदारसंघ आहे हं? काय चित्र आता या मतदारसंघात आहे वातावरण कसं आहे अजून तर काय वातावरण इथलं काय समजत नाही अजून काय वातावरण समजत नाही कुठल्या कुठल्या गटात ही लढत होणार आहे कुठले कुठले पक्ष एकमेकाच्या विरोधात असणार आहेत तर इथं पक्ष आता कुठले कुठले आहेत, काय स्वाभिमानी आहे काँग्रेस आहे पुन्हा महाविकास आघाडी आहे कुठले कुठले पक्ष राहिल्यात ते आम्हाला कळायला पाहिजे आता उमेदवार वेगळ्या पक्षाचे वेगवेगळे असणार होय हा तुमच्या आता इथं भाजपचे उमेदवार आहेत शाहू विकास आघाडीचे आहेत होय. महाविकास आघाडीच्या आहेत हा मग आता हे उमेदवार निवडताना निवडून येणारा उमेदवार आपल्याला कसा पाहिजे कार्य करणाराच पाहिजे निवडून येणारा उमेदवार हे कार्य करताच पाहिजे कार्यकर्ता होय कुठला कार्य काम करणारा काम करणारा बर मग आता तुमच्या गावातली कामं कशी आहेत तू काय सांगाल आमच्या गावातले आतापर्यंत कामं व्यवस्थित झालेली आहेत झाल्यात होय सरपंचामार्फत व्यवस्थित झाले सरपंचांच्या मार्फत होय बर आणि हे येड्रावकरच्या ह्याच्या गटामार्फत हे झालेलं आहे समस्या काय आहेत नाही गावात गावात आता काय समस्या असणार की काय 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 घरकुलची समस्या असत्या काय गटारींची समस्या असत्या बर आता काय दुसऱ्या समस्या कटल्या
ह्याने सांगितलं त्या पद्धतीनं जायचं सगळं. काय सामान्य पक्ष आहे, त्यानंतर उभाटा गट आहे, शिंदे गट आहे, त्यानंतर तुम्हाला तो काँग्रेस आहे, भाजप आहे. सगळ्या लोकांचं इथे वर्चस्व असल्यामुळे की नाही प्रत्येक गट छोटा 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 गावात आहे आहे. त्यामुळे प्रत्येक गटाची मते त्या त्या पक्षाला पडणारच. तर एकत्रित तिथं सांगायचं झालं तर पारडं कोणाच जर वाटतं या पक्षात? तर तसं बघायला तर गावात की नाही सरपंचाच्या मार्फत यड्रावकरांच्या मार्फत बरीच कामं चांगली झाल्यात ह्या 4-5 वर्षात. ह्याच्या अगोदर आमचे खासदार साहेब रावी शेट्टींच्या मार्फत पण झालतेच. आम्ही संघटनेचेच कार्यकर्ते संघटनेमार्फत बोलतो. ह्या वेळेला जरा तिन्ही एक गट झाल्यात, त्यामुळे आम्हाला वाटतं की काँग्रेस सामान्य आणि उभाटा गट जरा 50% येतील. 50% होणार. 50% बाकीचे मग त्यात विभागणी होईल. विभाग निवड फायदा कोण होणार? त्याचं काय मी फिक्स सांगू शकत नाही, पण बऱ्यापैकी होईल असं मतदान वाटतंय. पण लोक उमेदवाराला निवडून देताना कुठल्या गोष्टीचा विचार करून निवडून देणार? झालेल्या कार्यावर पण विचार करून देतील. कामाचा विचार करणार. हो. कामाच्या बाबतीत कोण आहे पुढं? तर तसं यड्रावकर गट चांगला आहे. बर यड्रावकरांनी चांगले बरेचसेच कामं केलेत, त्यामुळे त्यांना काय नाव ठेवता येत नाही. आणि ह्याच्या मागं खासदार रावी शेट्टी साहेब होते, त्यांनी पण कामं चांगली केलेत, त्यामुळे त्यांचं पण वर्चस्व राहील. हा, आणि गणपतराव दादा पण ह्याच्या मार्फत म्हणजे सचिद्र मार्फत त्यांनी लोकांचा संपर्क वाढवला आहे. जवळजवळ आपल्या गावात एक 400-500 एकर जमीन त्यांनी ह्याच्याखाली आणली, म्हणजे सचिद्र करून जी पडीक होती ती पिकाऊ खाली आणली. अशा पद्धतीने त्यांनी काम करून चांगल्या केले, त्यांच्या मार्फत पण होईल. झाल्यात काय? हे बघा, मला निवडणूक म्हणजे काय माहित नाही. सकाळी उठायचं, रानात जायचं, रानात न्यायचं, कवा मतदान आहे, हा ही मतदान आहे, जावा चला शिवर सपलाच. मग आता मतदान आता 10 वर्षातून व्हायला लागलं आता जिल्हा परिषद पंचायत समितीला. नाही. उमेदवार कोण कोण आहेत माहिती आहे की नाही? उमेदवार अजून काहीच माहित नाही. एक रत्नामा कुंभार तेवढं माहिती होता बघा, रमेश, बस दुसरं कोण माहित नव्हतं. रत्नाबा कुंभार. हा, आणि त्याच्यानंतर आता काय कशी वाटचाल आहे? आता ती काही सांगा विचारायचं राजकारण कसं आहे गावातलं? आता असंच आहे. भिरकट कसलं राजकारण आहे उंदराचं. हो, त्यातनं उंदीर, त्यातनं उंदीर, उंदरात सप कसा पळतो आयत्या बेळा नागोबा, असं राजकारण. आयतं मिळालं त्याच्यावर मग जायला काय बिघडते? मिळवलं कोणी? रत्नाबा कुंभारनं गाव सगळं सुधारलं, दुसरं काय केलं नाही. सगळं एक माझंच नवं घालवाट सगळं 52 खेड्यात त्यानं सुधारणा केली. आता रत्नाप्पा कुंभाराच्या नंतर आता काय वातावरण राजकीय चित्र आहे? काय वातावरण हाय आता सगळं काय. विकास कामाच्या बाबतीत काय सांगाल? गावाड कसं आहे? हाय चांगलं आहे, आम्ही काय म्हणत नाही. आमचा ते सरपंच दादापासून जरा चांगलं केले. त्याच्या अगोदर ते होतं, सरपंच होतं चांगलं, त्यावेळेला त्या पद्धतीनं मानधन मिळत होतं जुन्या काळात. माझं लक्षात घ्या, त्या पद्धतीनं सगळ्यांनी कच्चा रस्ता केला, टाकी केली, पाईपलाईन केली. मग आता ते कसं आहे, पान काय मिळवलं अशी पद्धत झाली. आता भाजप सरकार आले, हो त्याच्यात विकास व्हायला लागला आहे. काँग्रेस सरकार होतं त्यात विकास काय झाला नाही असं लोक आता म्हणतात. आता तुम्ही म्हणला की कामं सरपंचाने केलं, सरपंच कुठल्या गटाचे आहेत? ते मला काय माहित नाही. गट तर तंटा काय त्यासलं लोक काय सरपंचाच्या मागे राहणार काय खरं? आता काय मला माहित नाही. आता काय ते काय होते ते तुम्हाला सांगायला कशाला लागते? तुम्ही पत्रकार आहे, सगळं कळते तुम्हाला. आता बऱ्याच वर्षातून आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू झाल्यात आता, आहे नाही 9-10 वर्षातून चालू झाल्यात. हा, काय गावात चित्र, राजकीय चित्र काय मतदारसंघातलं गावातलं? आमचं रात्री चित्र काय, आता राजू यड्रावकर आहेच, यात काय प्रश्नच नाही. आमचं आहेत म्हणजे काय हाय म्हणजे हे बघा, सगळं हे रोड बीड सगळं मदत केली हाय, त्यानं मतदान केले त्यासारखं त्याने बी आम्हाला लाभ दिलाय. हो, पण आता ते आमदार आहेत, पण आता निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीची आहेत. कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे की नाही? नाही आपण ते मंत्री असलं काही नाही. आम्ही त्या भानगडीत नसतो राजकारणाची. आम्ही उठलं की खुरप घेऊन राहण्यात जातो. बाकीच आमच्या काय 2 जणांना वैरण काढे कामधंदा हेच बघतो. आता निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? हे काम करत्याला माणूस पाहिजे. काम करत्याला. होय, मग न हेतनं निवडून यायचा, खुर्चीवर बसायचा, ते कशाला पाहिजे? गावातली कामं झाल्या सगळी? अजून निम्म्यावरती राहिल्या. तेवढं झालं म्हणजे काय अपेक्षा आहे तुमच्या आता म्हणजे या निवडणुकीत? लोक तुमच्या काय कामाबद्दलच्या काय अपेक्षा आहेत? यांनी हे बघा काय असेल ते हे आपलं राहिलंय कुठं किरकोळ बिरकोळ ते लक्ष जरा त्यांनी देऊन जरा चांगलं करावं, ही आमची अपेक्षा आहे. कुठल्या गटाचं पारडं जड आहे त्या, म्हणजे कुठल्या गट जोरात आहे गावात? आमचं राजू यड्रावकरचं गट आहे. राजू यड्रावकर. पण तुम्ही म्हणलात की आता राजू यड्रावकरने कामे केल्यात, आमचा गट आहे तो. पण ही निवडणूक आहे ती जिल्हा परिषद पंचायत समितीची, म्हणजे ते उमेदवार वेगळे आहेत, खालचे उमेदवार आहेत. मग लोक मतदान करताना खालच्या उमेदवाराला बघणार का नेत्याला बघणार? नेत्यालाच बघणार की. का? होय, त्याच्या पक्षानंच राहणार आहे तो, बर. त्याच्या काकतनच ह्यो राहणार आहे. तर तो माणूस पण चांगला पाहिजे असं लोक हा राहणार की. खालची माणसं बघणार नाहीत का लोक? नाही बघत. हा? नाही
पुढचा माणूस चांगला झाला की इकडे पाठीमागला त्या वटकान रानातला नेऊन बजावून उभा केलं खालचा कसा पण असू दे. हा अशा पवरीत आहेत लोक. बरं. आता मतदार शाही नाहीत हो, मतदार खुळी नाहीत. आता जो अंगठा जे करणारा जो आहे तो शाना झाला आता. मामा काय सांगालो, कशी लढत आहे मतदारसंघात, कुठल्या कुठल्या गटात पक्षात आहे? बोलले की आता बोलले हेच की पारडं कुणाचं वाटतंय? हेच की येतात जास्त काय वाटतंय तुम्हाला? तुमचं मत जरा काय वेगळं सांगा. आमचं मत काय आता बघा आम्ही आता पण देत आलोय आम्ही. हा. मग आता ते बदलून कुठं जमते का तुमचं आता तुम्ही दारात आलं तर आम्ही केलं द्या म्हणलं जमल बनून जमल का.